नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एस क्रिएटिव्ह चॅनलवर। तर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वाक्यांचे प्रकार पाहिले होते, तर ते वाक्यरचनेवरून पडणारे वाक्याचे प्रकार पाहिले। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये वाक्याच्या आशयावरून म्हणजेच वाक्याच्या अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार पाहायचे आहेत। तर पहा, आपण सुरुवात करूया। मग वाक्याच्या आशयावरून वाक्याचे प्रकार किंवा वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे प्रकार कोणते पडतात ते आपण पाहणार आहोत आज। तर पहा, त्यामधला पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा आहे उद्गारार्थी वाक्य। तर पहा, ह्या तीन जे प्रकार आहेत आशयावरून किंवा अर्थावरून पडणारे, तर त्याचं आपण विश्लेषण आणि स्पष्टीकरण व्यवस्थित कशा प्रकारे आहेत किंवा ती कशी ओळखायची, ते ओळखायची ट्रिक्स काय आहेत ते आपण सोप्या पद्धतीने एकदम पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट शिल्लक राहणार नाही। तर पहा, आपण सुरुवात करूया। विधानार्थी वाक्य म्हणजे काय? एखादी गोष्ट जेव्हा साध्या वाक्यातून सांगितलेली असते तेव्हा त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। तर पहा, एकदम सोपी व्याख्या लिहिलेली आहे मी। एखादी गोष्ट जेव्हा साध्या वाक्यातून सांगितलेली असते तेव्हा त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात। तर पहा, आपण याच्या ट्रिक्स काय वापरू शकतो, किंवा जर परीक्षेमध्ये वाक्य आपल्याला ओळखायचं असेल की विधानार्थी वाक्य कोणतं आहे, आपल्याला असा प्रश्न दिला जातो की खालील वाक्यांपैकी विधानार्थी वाक्य कोणते आहे हे ओळखा, असं जर दिलं जातं तर ते आपण कसं ओळखायचं? पहा, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि क्रियापद कोणत्याही काळातील असू शकते। पहा, विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं? त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि ते वाक्य हे क्रियापद कोणत्याही काळातील असू शकते, म्हणजे त्या वाक्यातील क्रियापद हे कोणत्याही काळातील असू शकते, वर्तमान काळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळ। तर पहा, आता वाक्य कसं आहे त्याचं एक उदाहरण पाहूया। मी गावाला जातो, इथं माझं पूर्णविराम राहिलेला आहे। मी गावाला जातो आणि पहा, राम जेवण करतो, म्हणजे या वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे? पूर्णविराम आलेला आहे। तर पहा, आता याच्यानंतरचं वाक्य आहे दुसरं प्रश्नार्थी वाक्य। ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्य म्हणतात। पहा, हे सोपं आहे आणखी की प्रश्नार्थक म्हणजे याच्या नावावरूनच आपल्याला लगेच सहज लक्षात येऊ शकते की प्रश्नार्थक म्हणजेच ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतात। आता हे वाक्य ओळखायचं कसं, त्याची एक ट्रिक आहे, मी लिहून दिलेली आहे इथे। वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असते, तर ही एका ट्रिक वरून आपण प्रश्नार्थक वाक्य ओळखू शकतो। तर त्याची पहा आता उदाहरणे। तुझे नाव काय आहे? तो काय करत आहे? म्हणजे ह्या दोन्ही पण वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे। पहा, आता तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। बोलणारा आपल्या मनातले विशिष्ट भाव उत्कटपणे वाक्यातून व्यक्त करतो तेव्हा त्या वाक्यांना उद्गारवाचक वाक्य असं म्हणतात। पहा, बोलणारा आपल्या मनातले विशिष्ट भाव म्हणजे त्याच्यामध्ये राग, द्वेष, तिरस्कार, आनंद, दुःख अशा भावना असतात, तर ते जे भावना व्यक्त करतो त्यालाच आपण काय म्हणतो? उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो। तर आता ती वाक्य कशी ओळखायची ते आपण पाहूया। कोणत्या ट्रिक्स आहेत हे वाक्य ओळखण्याच्या? अशा वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्हे दिलेली असतात। बघा, उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असते वाक्याच्या शेवटी। वाक्याच्या शेवटी असू शकते किंवा वाक्याच्या मध्ये पण असू शकते उद्गारवाचक चिन्ह। पहा, ते उदाहरण आपण घेऊया एक की अरे रे केवढा मोठा हा साप, असं जेव्हा असते तर अरे रेच्या नंतर लगेच उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असते आणि नंतर मग समोरचं वाक्य लिहिलेलं असते, किंवा कधी कधी वाक्याच्या शेवटी पण उद्गारवाचक चिन्ह असू शकते। उद्गारार्थी म्हणजे एवढं हे लक्षात ठेवायचं की त्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असते। उद्गारार्थी वाक्यामधून हर्ष, विस्मय, संमती, प्रमाणे, दुःख, तिरस्कार, धिक्कार, नकार देखील सूचित होतात। म्हणजेच हे उद्गार मनातील आपल्या भावना असे हे व्यक्त केल्या जातात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? उद्गारार्थी वाक्य असं म्हणू शकतो। तर पहा, याची उदाहरणे दोन पाहूया आपण। किती सुंदर आहे हे फूल। पहा, इथं उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, म्हणजेच हे उद्गारार्थी वाक्य आहे। काय मजा येईल उद्याच्या सहलीत, इथे पण उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे। तर पहा, आता आपण याच्या समोरचेच भाग म्हणजेच होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य पण पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये।
तर पहा, होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवला असतो आणि नकारार्थी वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो. पण हे एवढं सहजासहजी नाही आहे की होकारार्थी म्हणजे होकार दर्शवला असेल तर लगेच आपल्याला समजेल असं नाही. याच्यामध्ये थोडं डिफिकल्ट आहे हे. म्हणजे यामध्ये कशा प्रकारे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सोपा, थोडा हार्ड जरी असेल तरी पण मी हे सोपं करून सांगितलेलं आहे. तर व्यवस्थित जर व्हिडिओ तुम्ही पाहिला पूर्ण तर तुम्हाला सगळं व्यवस्थित, कोणताही डाऊट राहणार नाही. तर पहा, आता अगोदर आपण होकारार्थी वाक्य म्हणजे काय हे पाहूया. ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी वाक्य असं म्हणतात. तर पहा, होकार दर्शवलेला असतो म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, होकारार्थी वाक्य. नेहमी खरे बोलावे. तर पहा, आपण पाहू नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो त्यास नकारार्थी वाक्य असं म्हणतात. तर पहा, याचे एक उदाहरण पाहू आपण. कधीही खोटं बोलू नये किंवा कधीही खोटे बोलू नये असं पण आपण लिहू शकतो. तर पहा, आता होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे तर आपल्याला समजलं. पण जेव्हा आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगितलं जाते तेव्हा आपल्याला अडचण निर्माण होते. तर पहा, मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असो किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थीमध्ये जरी करायचं असेल तर एक अट खूप महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवायला पाहिजे सर्वांनी. की लक्षात ठेवायला हवीच की जे वाक्य दिलेलं आहे सुरुवातीला तर त्याचा आपल्याला अर्थ बदलू द्यायचा नाही किंवा अर्थ बदलायचा नाही. अर्थ तोच असला पाहिजे, फक्त आपल्याला त्याचा नकारार्थी बनवायचा आहे. तर पहा कसं बनवायचं ते. नेहमी खरे बोलावे ही मी एक वाक्य घेतलेलं आहे. हे वाक्य होकारार्थी आहे, यामध्ये होकार दर्शवलेला आहे. या वाक्याचं आपल्याला नकारार्थीमध्ये रूपांतर करायचं आहे. नेहमी खरे बोलावे, तर आपल्याला याचं नकारार्थीमध्ये करायचं आहे. तर मी कसं केलेलं आहे पहा. कधीही खरेच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, खोटं. आणि इथे बोलावे लिहिलेलं आहे. तर मी इथं काय घेतलं, बोलू नये. बोलू नये आलं म्हणजेच हे वाक्य काय झालेलं आहे, नकारार्थी झालेलं आहे. पहा, मी याचा अर्थ बदललेला आहे का. नेहमी खरे बोलावे म्हणजेच कधीही खोटे बोलू नये. कधीही खोटे बोलू नये म्हणजेच नेहमी खरे बोलावे. वाक्याचा अर्थ जसा आहे तसाच राहायला पाहिजे, तो बदलता कामा नये. पहा, मी इथे लिहून पण दिलेला आहे. ट्रिक्स आहे ही की वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. पहा, दुसरं वाक्य काय आहे, वडीलधाऱ्यांचा आदर करावा. हे वाक्य काय आहे, होकारार्थी वाक्य आहे. तर त्याचा आपण नकारार्थी कसं बनवायचं ते पाहू. वडील आदरच्या विरुद्ध काय आहे शब्द, अनादर. करावाच्या ऐवजी मी काय लिहिलेलं आहे, करू नये. करू नये म्हणजेच नकारार्थी वाक्य झालेलं आहे. पहा, अर्थ वाक्याचा तोच आहे, जसा दिलेला होता तसाच राहतो अर्थ. वडीलधाऱ्यांचा आदर करावा म्हणजेच वडीलधाऱ्यांचा अनादर करू नये. तसेच वडीलधाऱ्यांचा अनादर करू नये म्हणजेच काय, वडीलधाऱ्यांचा आदर करावा. तर पहा, तिसरे आणि लास्टचं उदाहरण पाहूया आपण. धूम्रपान टाळावे म्हणजेच करू नये धूम्रपान. तर आपल्याला याचं नकारार्थी काय बनवायचं आहे, धूम्रपान करू नये म्हणजेच काय झालेलं आहे, नकारार्थी वाक्य झालेलं आहे. मी इथं कधीही घेतलेलं आहे. कधीही धूम्रपान करू नये असं लिहिलं तरी पण बरोबर येतं आणि धूम्रपान करू नये असं जरी लिहिलं असलं तरी पण आपलं हे वाक्य बरोबर येणार आहे, कारण आपल्याला फक्त याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे, पण अर्थ बदलला नाही पाहिजे. तर इथे आपले वाक्याचे प्रकार संपलेले आहेत. वाक्यरचनेवरून आणि वाक्याच्या अर्थावरून किंवा आशयावरून जे प्रकार पडतात तर ते आपण दोन्ही प्रकारचे प्रकार आपले झालेले आहेत. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण सुरुवातीपासून लास्टपर्यंत व्यवस्थित समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.